नीट परीक्षेतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढला आहे. 22 लाख विद्यार्थ्यांचे सर्वस्व पणाला लावलेले असताना समाजातील प्रतिष्ठित म्हणविले जाणाऱ्या काही अप्पलपोटे आणि स्वार्थी लोकांच्या हव्याशी कारस्थानामुळे लाखो तरुणांचे भवितव्य अंधारात बुडाले आहे. पालक आपली संपूर्ण कमाई, घर जमीन गहाण ठेवून किंवा विकून मुलांना डॉक्टर इंजिनियर बनवण्याचे स्वप्न रंगवतात. मात्र पेपर फुटल्यामुळे ते स्वप्न चुरा होत आहे. नीट परीक्षेतील सततचा गोंधळ आणि अनिश्चिततेने विद्यार्थ्यांची मानसिक कुचंबणा अतोनात झाली आहे. पुन्हा कधी परीक्षा? Should I take a drop? What if I miss by 1 mark? एका 2 गुणांनी मागे पडलो तर? ड्रॉप घ्यावा लागला तर? या भीतींनी विद्यार्थी रात्रंदिवस त्रस्त आहेत. आत्मविश्वास ढासळला आहे, झोप उडाली आहे, नैराश्य आणि चिडचिड वाढली आहे. पालकांवर तर दुहेरी घणाघात झाला आहे. कर्ज काढून, बचत मोडून वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचा आर्थिक आणि मानसिक अमर्याद नाश झाला आहे. मध्यमवर्गीय आणि ग्रामीण कुटुंबे पूर्णपणे खचून गेली आहेत. सर्वात मोठा धोका आहे तो भविष्याचा. पेपर फुटल्यामुळे तयारी नसलेले, अर्धवट ज्ञान असलेले विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनियर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे उद्या समाजात अकार्यक्षम डॉक्टर आणि इंजिनियर येतील, ज्यामुळे रुग्णांचा जीव, पायाभूत सुविधा आणि संपूर्ण राष्ट्राचे नुकसान होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता नसेल तर विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास संपुष्टात येतो. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे राष्ट्रीय जबाबदारी म्हणून पाहणे गरजेचे आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने स्पष्ट निर्णय, समुपदेशन आणि आर्थिक दिलासा द्यावा. परीक्षेतील त्रुटींची किंमत विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि राष्ट्राच्या भविष्याने चुकवू नये, ही प्रत्येक जागरूक नागरिकाची अपेक्षा आहे. सक्षम, कार्यक्षम तरुण हाच राष्ट्राचा मूलभूत पाया आहे. तो बळकट झाला तरच राष्ट्र बळकट आणि सामर्थ्यशील होईल. सादर करते भरत शहा, पुणे.